नमस्कार मित्रांनो, याड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की निकीला फसवून राया आणि मंजिरी घराच्या बाहेर पडलेला असतात. तिचा खिडकी फुटल्यानंतर काच लागून हाताला फाटलेलं असतं. इकडे हे दोघे बाहेर पळून येतात आणि मंजिरी बोलते, राया बरं झालं हं, तुझा प्लॅन बी तयार असतो. इकडे निकी बोलत असते, हे दोघं आतमध्ये तर नाहीत, गेले बहुतेक. मंजिरी, या जखमेचं तुला उत्तर नक्कीच द्यायला लागणार, अशी ती बोलून बाहेर येते आणि ड्रायव्हर गाडीमध्ये असतो. त्याला ओढून घेते आणि बोलते, कुठे होतायस रे तू? तर ती विचार करत असते, हे दोघं ना गेलेत ना, आता ह्या दोघांना नक्कीच ड्रायव्हरनं पाहिलं असेल, यासाठी ती ड्रायव्हरकडे गेलेली असते. आणि त्याला बोलते, काय रे? तो बोलतो, नाही मॅडम, नाही कोण इथं. म्हणतो, कसं समजणार तुला? झोपा काढ की मग तुला समजेल. आणि ती त्याच्यावरती चिडते. त्यानंतर डंकी आणि तिघे दोघे इथे बाहेर बोलत असतात. तर ती बोलते, राया आपण जाऊन आलो पण आपल्याला काहीच तसं सापडलं नाही, नागपूरबद्दल इतकं काही समजलं नाही, आता काय करायचं आपण? आणि राया, तू तिथे आतमध्ये काहीतरी बोलला होतास ना की तुझा काहीतरी प्लॅन बी रेडी आहे, काय आहे सांग ना, तुला काय करायचं आहे? तिथं निकी आल्यामुळे तू काहीच बोलला नाही, असं ती रायाला विचारत असते. तर राया बोलतो, हे बघ आता माझ्याकडं काय आहे सांगतो तुला. आता आपण काय करायचं सांग का, उद्या ना मी निकीच्या ड्रायव्हरला गाठतो. तिच्या ड्रायव्हरला तर नक्कीच माहिती असेल ना ती नागपूरला कशाला जाते, कारण की तोच घेऊन जात असेल ना. तर मंजिरी बोलते, हो ठीक आहे, तू म्हणतोस तसं करून पाहू, आपण तशा पद्धतीने ट्राय करून बघू. तू ना उद्या जा आणि निकीच्या ड्रायव्हरला जाऊन भेट. तर राया बोलतो, हो उद्या सकाळ सकाळीच मी त्याला जाऊन भेटतो आणि त्याच्याकडून माहिती काढतो नक्की नागपूरचं रहस्य काय आहे आणि नागपूरला निकी का जाते हे आपण शोधूनच काढू. दुसऱ्या दिवशी सकाळी निकीचा ड्रायव्हर गाडी पुसत असतो आणि तो गाडी पुसत असताना तिकडे राया जातो. जेव्हा तो तिथून गेटमधून बाहेर पडलेला असतो तेव्हा रात्रीचा खरंच निकीने त्यांना पाहिलं नसतं. हा त्यांच्यासाठी प्लस पॉईंट असतो. आणि ते जातं ड्रायव्हरकडे तेव्हा तो बोलतो, काय भावा काय चालले तुझं? निकी मॅडम कुठं आहेत? फोन उचलत नाही. तर तो बोलतो, का कशासाठी? तर मला बोलवलं आहे त्याने जॉबसाठी. तर बोलतो, काय तुला बोलवलं आहे आणि मला काहीच कसं सांगितलं नाही त्यांनी, आणि मला का काढून टाकणार आहेत त्या? थांब मी त्यांना फोन करून विचारतो. तो बोलतो, अरे एवढा कशाला हायपर होतोय, जरा थांब जरा, बरं मला सांग तरी तू केलंयस तरी नक्की काय, तुला का काढून टाकणार आहे? तो बोलतो, मी कुठं काय केलं, मी काहीच नाही केलेलं, का मी रात्री झोपलो होतं म्हणून त्या चिडलेत माझ्यावर. तो बोलतो, नाही ना. राया बोलतो, झोपल्यामुळे कोण चिडणार आहे एवढं, तू नक्कीच मोठा काय तो घोळ घातलेला आहे. तो बोलतो, नाही मी काय नाही केलेलं. तो काय नाही, फोनवरती त्या मला काय तर बोलत होत्या, नागपूरच्या ट्रिपमध्ये काय तर झालं आहे, नागपूरला सारखं जायला लागतं, नागपूरच्या ट्रिपला काय केलीस का तू? तर ड्रायव्हर बोलतो, मी काहीच केलेलं नाही. मग विषय काय आहे त्या नागपूरच्या ट्रिपचा ते तर सांग मला. तर बोलतो, नागपूरला मॅडम ना महिन्यातून 4 वेळा जातात आणि तिथे टेम्पल बाजार रोडला एका बाईला भेटतात. मग तो बोलतो, मग तू बघितलं नाहीस का त्या बाईला? तर नाही, त्या तिथे राहतात आणि मला ना बाहेर खोली घेऊन देतात राहायला, जेवायला खायला देतात. मग तो बोलतो, बरं ठीक आहे, तो तुझ्या ह्या सगळ्यांना सांगण्यामुळे कळते तुझी मॅडम काही चांगली नाही बरं का, आणि मला काय तिच्याशी बरोबर जॉब करायचं नाही, त्यामुळे तू ना तुझा जॉब कंटिन्यू कर. तो बोलतो, खरंच? तर म्हणतो, हो, आणि ना एक काम कर, मी तुला भेटले म्हणून ते काय सांगू नको तिला, आणि मी पण तिचा काय आता कॉल उचलत नाही, त्यामुळं मी काय माझ्या भावाच्या पोटावरती काय पाय आणणार नाही, असं तो त्या ड्रायव्हरला बोललेला असतो. आणि ड्रायव्हरला मात्र आनंद झालेला असतो आणि त्याला काहीही शंका येत नाही की रायन हे आपल्याला का विचारलेलं आहे. तो मात्र सविस्तर नागपूरला कशासाठी जाते, कुठे जातं याची माहिती देऊन बसलेला असतो. आणि रायाला महत्त्वाचं तेच हवं असतं. त्याला आता समजतं की निकी नागपूरला टेम्पल बाजार रोडला कोणत्या तर बाईला भेटायला जाते, हा महत्त्वाचा पॉईंट त्याला समजला असतो. आणि इथून पुढे त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा पॉईंट प्लस ठरलेला असतो. आणि तो ड्रायव्हरला आभार मानतो आणि बोलतो, तू तुझा जॉब कंटिन्यू कर, मी काय तुझ्या बाबा पोटावर पाय देत नाही, असं बोलून ना तो तिथून निघून जातो. आणि ड्रायव्हर मात्र खुश होऊन त्याचा आभार मानतो. बरं झालं बाबा, भावाची काळजी घेतलीस, भावाचा विचार केलास, बरं झालं, असं तेवढ्यासाठी तो आनंदी होतो. इकडे राया पटकन मंजिरीकडे जातो आणि मंजिरी सांगतो, मंजिरी मला समजले बघ, निकी ना ती नागपूरला ना एका बाईला भेटायचं जाते आणि ते ना टेम्पल बाजार रोडच्या तिथे कुठं तर जाते. ते बोलते, टेम्पल बाजार रोड, हां मला माहिती आहे ना, ऐकल्यासारखं वाटते रे, आणि मी याबद्दल वहिनीला विचारू शकते की? तो बोलतो, वहिनी, अरे मी तुला म्हणलं नाही का दादाचं लग्न झालं आहे म्हणून? मग तो बोलतो, हां मला लाव की तुझ्या वहिनीला फोन. ते बोलते, नाही माझ्याकडे तिचा नवीन नंबर नाही. तर काय तुझी वहिनी तुझ्याकडे नंबर नाही?
तर बोलते अरे आपलं आता आयुष्यात एवढं सगळं चाललं आहे, त्यात मी तिला फोनच केला नाही आणि दादा इथं राहायला आल्यापासून तिनं तिचा नवीन नंबर घेतला आहे, त्या माझं तिचं बोलणंच नाही. तर असं 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 असू शकतं ना रे राया, असं बोलते. तर बोलतो हो ठीक आहे, बरं एक काम कर, आता तू घरी जा, दादाकडून तिचा नंबर घे आणि तिला फोन लाव आणि विचार कुठं आहे टेम्पल बाजार रोड, ते वहिनीकडून काय समजते का विचार, आपल्याला नक्कीच काही तर समजेल, असं ना तो मंजिरीला सांगतो. मंजिरी बोलते हो ठीक आहे, आता ना मी घरी जाते, दादाकडून वहिनीला फोन लावून घेते आणि ते विचारते, ती नक्कीच मला यामध्ये मदत करेल आणि आपल्याला नक्कीच काही तर क्लू सापडेल की कशासाठी निकी नागपूरला जाते आणि दादाला ब्लॅकमेल का करते, नक्की कोणती व्यक्ती आहे आणि कोणत्या बाईला ती भेटायला जाते हे आपल्याला नक्कीच कळेल, असे ते रायाला म्हणत असते. राय म्हणते हो मला विश्वास आहे, विठुराय यामध्ये आपल्याला मदत करणार आणि आपल्याला यामध्ये काही तर नक्कीच मार्ग सापडणार आणि आपण निकीचं राव उद्ध्वस्त करणार, असा ना तो मंजिरीला सांगत असतो. आणि मंजिरीलाही पटतं. आता ते ठरवते आपण घरी जायचं आणि दादाचा मोबाईल घ्यायचा. त्यानंतर इकडे जय आणि शंतनू दादा बोलत असतात. शंतनू दादा सारखा डोक्याला असा हात लावत असतो. तर जय बोलतो काय रे, काय झाले रे तुला? तर बोलतो काय नाही, डोकं जरासं जड वाटतंय, कसं तर वाटतंय, झोप आल्यासारखे वाटते. तर मग काय झालंय का? असं तर झालेलं नाही ना की तुझ्या दुधामध्ये तुला काहीतरी प्यायला दिलं, त्यामध्ये काहीतरी औषध घातलं आणि तू झोपी गेलास? तर शंतनू दादा जरासं विचार करतो, असं झालं असेल का, काल रात्री मला मंजिरीने दूध दिलं होतं, त्यामध्ये तिनं काहीतरी घातलं असेल का, असं तो मनातल्या मनात विचार करतो. तर इकडे तो बोलतो काय नाही, काय तर त्या दोघांचं चाललंय बघ, काय तर ती काल लपवत होती आणि रायान दोघांचं काय तर प्लॅन नक्कीच चालला आहे, ती काय तर शोधण्याचा प्रयत्न दोघं नक्कीच करत आहेत आणि हे जर निकीला समजलं तर काय होऊ शकतो तुला चांगलं माहिती आहे. यावरती शंतनू दादा विचार करतो, खरंच हे दोघं काय शोधत आहेत का, मंजिरीनं असं माझ्यासोबत केलं असेल का, जर हे निकीला समजलं तर नंतर काय होईल. जय बोलतो ते ह्यामध्ये तर नक्कीच पॉईंट आहे, असं ना तो मनातल्या मनात विचार करत असतो. आणि जय त्याला नक्कीच भडकवण्याचा प्रयत्न करत असतो राय आणि मंजिरी विरुद्ध, आणि त्याला अलर्ट करत असतो की ते लोकं काही तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुला ते कळत नाही, असं तो शंतनूला सांगत असतो. आणि शंतनूला मात्र हे सगळं पटलेलं असतं. त्यानंतर तो तिथे त्याला बोलतो तसं काही नाही आणि माझ्या बहिणीवरती पूर्णपणे विश्वास आहे, ती माझ्या बाबतीत असं काही करणार नाही, असं मात्र तो त्याला खडसावून सांगत असतो. आणि त्यानंतर शंतनू तिथून निघून जातो. इकडे राया डंकीची वाट पाहत असतो. बोलतो अरे अजून कसा आला नाही हा तो, तेवढा तर डंकी येतो. अरे काय रे राया, एवढ्या गडबडीत का बोलवला आहेस तू, घाई गडबडीत? तर राया बोलतो काय नाही, तुला ना आता अर्जंटमध्ये नागपूरला जायचं आहे, नागपूरला जाऊन तिथं टेम्पल बाजार रोडला निकी कुठल्या बाईला भेटते, काय करते, हे सगळ्या डिटेल्स तुला घेऊन यायचं आहे. तर तो बोलतो ठीक आहे चालेल, मी जातो पटकन राया. तो बोलतो हे बघ लक्षात ठेव, नीट डिटेल्स घेऊन यायचं, आपल्याला ना आता निकी का दादाला ब्लॅकमेल करते हे समजणार आहे, कोणत्या व्यक्तीला भेटते हे समजणार आहे, त्यामुळे तू नीट जायचं आणि नीट चौकशी करून यायची. हे बघ ज्या व्यक्तीला भेटत असेल ती व्यक्ती कधी तर बाहेर येतच असेल ना, कधी तर बाहेरच्या लोकांना भेटतच असेल मग त्यामुळे आपल्याला नक्कीच समजेल बाकीच्या व्यक्तींच्याकडून की नक्की काय विषय आहे. त्यामुळे तू लक्षात ठेव, तुला जायचं आहे टेम्पल बाजार रोडला आणि तिथे सगळीकडे चौकशी करून यायचं आहे, नक्की ती व्यक्ती कोण आहे आणि ती का ब्लॅकमेल. त्यामुळे तू लवकरात लवकर निघ आणि चा पटकन नागपूरसाठी, असं ते त्याला बोलतो. आणि मला आल्याला लगेच भेटायचं आणि मला माहिती पूर्णपणे जायची, त्यामुळे तू लक्षात ठेव, तुला अलर्ट राहायचं आहे, निकी ना तिकडे असू शकते, असं तो बोलतो. आणि इकडे मंजिरी मात्र दादाशी आता कसं बोलू, मी कसं वहिनीला कॉल लावू आणि मी कसं माहिती काढू या विचारामध्ये असते. आणि ती दादाच्या रूममध्ये जाते आणि दादाकडे पाहत असते. दादा बोलतो मंजिरी आज आपल्याला जायचं आहे, तुझ्या लक्षात आहे ना? तर ते बोलते हो दादा आहे माझ्या लक्षात. ते बोलते दादा खूप दिवस झालं ना वहिनीशी मी बोललीच नाही, मला वहिनी कशी आहे रे? तर बोलतो का अचानक का तू विचारतेस? काय नाही रे, तर तू नागपूरमध्ये होतास याचा तर वहिनी नागपूरमध्येच असेल ना, काय करते ती, कशी आहे? तू इथे आल्यापासून माझं तिच्याशी बोलणं झालं नाही, मला कॉल लावून देतोच का? तर ह्याला जराशी शंका येते. तो विचार करतो हिला आता का तिची आठवण झाली असेल. तर बोलतो का तू अचानक अशी का विचारतेस? म्हणते दादा असं का बोलतोयस रे, माझी ती लाडकी बहिणी आहे आणि मी तिला तिच्याबरोबर किती दिवस झालं बोललीच नाही. तो बोलतो तुला नक्की तिची आठवण येते म्हणून का तुला रायाने चौकशी करायला सांगितल्या म्हणून? तो बोलतो अरे दादा असं का बोलतोयस, राया कशाला मला चौकशी करायला हवं आणि माझ्या वहिनीवर बोलणं हे तुला आवडणार नाही का, तुझ्या बाईकवर मी बोलावं ते? तर शंतनू बोलत असतो नाही तसं काही नाही माझं म्हणणं. तर शंतनूच्या डोक्यामध्ये तर आता तर माझी पंचायत झाली, कॉल लावून दिला तरी प्रॉब्लेम आणि आता इथं पाठीमागच लावले की काही करून कॉल लावून दे म्हणून, आता मी काय करू, असं तो विचार करत असतो. तर इकडे मंजिरी बोलते दादा काही नाही रे,
मला नाही तिची आठवण येते. तिला येत नाही का माझ्या नंदेची आठवण? मला कधीच कॉल करत नाही आणि इथे तू आल्यापासून तिचा नवीन नंबरही मला दिला नाहीस. एकदाही माझं तिचं बोलणं झालं नाही. दे ना तू कॉल लावून, मला तिच्याशी बोलायचं आहे असं ना ती त्याच्या पाठीमागच लागते. शंतनू मात्र शांत बसलेला असतो आणि आता काय करावं त्याला समजत नाही. पण त्याच्या मनामध्ये नक्कीच चाललेलं असतं, नक्की हिला तिची आठवण येते का ह्या दोघांचा काय तर प्लॅन आहे, ही दोघं काय तर शोधण्याचा प्रयत्न करतात, असं चालू आहे का, हे त्याला मात्र समजत नाही. मात्र त्याला शेवटी तिच्या हातापुढे हात ठेवायला लागतात आणि तो बोलतो ठीक आहे लावतो फोन, थांब जरा, असं बोलतो. आपण लावू नंतर फोन. ती बोलते नाही परत नाही, मला आत्ताच बोलायचं आहे, तू आत्ताच फोन लावून दे. आता आपण तो बोलतो तसं जाणारच आहे ना नागपूरला, तू गेल्यावर भेटशीलच आणि ती गडबडीत असेल, काही तर कामात असेल, उगाच नको ना तिला डिस्टर्ब करायला. तर मंजिरी बोलते अरे कसली गडबड ना, 2 मिनटं नाही का वेळ तिच्याकडे, 2 मिनटामध्ये बोलू शकते ना ती, काय एवढं होते सांग, इतकी कसली ती गडबडीत आहे, बिझी आहे. मग तो काय ठीक आहे म्हणतो आणि तो कॉल लावतो आणि ती मात्र बेचैन असते, आता मला काय समजेल, वहिनी मला काय सांगेल, आणि तोही विचारत असतो आता काय होईल. आणि तेवढ्यातच ती दादाचा फोन हातातून ओढून घेते, दादा स्पीकरवर ठेव. आणि त्यानंतर तो फोन स्पीकरवर ठेवतो आणि तिकडून आवाज येतो हॅलो. तो बोलते हॅलो, अहो कुठं आहे तुम्ही, कधी येणार आहे तुम्ही, येणार आहात ना तुम्ही, मी कधीपासून वाट बघते, का सारखं असं तुम्ही करणार, उद्या येणार असं बोलल्यानंतर तो बोलतो काय नाही गं, यायलाच लागलो आहे, आता आम्ही निघतोयच, काय काळजी करू नको. आणि हे बघ तुझ्याशी ना मंजिरीला बोलायचं होतं म्हणूनच मी कॉल लावला होता, हे घे बोल तिच्याशी, असं बोलून ना तो कॉल मंजिरीकडे येतो. आणि मंजिरी बोलते अगं बहिणी कशी आहेस तू. बोलते हां काय हो नंदूबाई, दादा तिकडं आल्यापासून मला पूर्णपणे विसरला, कधी कॉल केला नाही, भेटायला आला नाही, असं तिकडून तिची वहिनी बोलत असते. आणि मंजिरी बोलते नाही वहिनी तसं काही नाही गं, मी कशाला तुला विसरेन, पण तू कशी आहेस सांग, तू ठीक आहेस ना. तर ती बोलते हो मी मस्त आहे, मला काय होते, मी ठीक आहे, या लवकर हो तुम्ही, मी तुमची वाट पाहते, असं ती कॉलवरती तिकडून बोलत असते. आणि इकडे शंतनू मात्र खुश झालेला असतो, कारण की आता मंजिरीसमोर कोणतंही सत्य आलेलं नसतं. आणि मंजिरी विचार करते वहिनी तर ठीक आहे, तिला काहीच झालेलं नाही, मग हे कसं, आणि मला तर कसं समजणार तिथलं रहस्य, या गोंधळामध्ये ती असते. पण फोन ठेवताना ती मात्र स्माईल करत बोलते हो वहिनी आम्ही निघतोयच आता, तू काळजी करू नको, आम्ही लवकरच येतोय. तर ती बोलते हां लवकर या, म्हणजे आपण दोघी मिळून नाही तर खूप मज्जा करू, काही नाही आहे, लवकर या तुम्ही, मी तुमच्या दोघांची वाट पाहते, अशी बोलेली असते. मात्र मंजिरी डबल प्रश्न विचारते वहिनी तू ठीक आहेस ना गं. तर तिकडून ती बोलते हो खरंच मी ठीक आहे, तुम्ही माझी काळजी करू नका, मी फक्त तुमची वाट पाहत बसले, तुम्ही लवकर या, अशी ती बोललेली असते. त्यानंतर शंतूने तिथून निघून जातो आणि मंजिरी मात्र विचारत असते आता काय करायचं, वहिनी तर ठीक आहे, मग नक्की काय होणार आहे आता. तर शंतून तिला जाताना बोललेला असतो आता झालं ना तुझ्या मनासारखं, आता जा पटकन बॅग आवर, आपल्याला आता निघायचं आहे, आपल्याला खूप उशीर होईल, वहिनी तुझी वाट पाहत बसलेली आहे. हे बघून ती खरंच स्तब्ध झालेली असते. आता आमच्याकडे कोणताच मार्ग नाही या विचारामध्ये ती असते. इकडे हॉस्पिटलमध्ये राया त्या व्यक्तीला आभार मानत असतो की त्यानं त्याच्या आईसाठी रक्त दिलेलं असतं. तो बोलतो भावा खूप मोठं तुझं उपकार आहे, तर ह्याच्या बदली मी तुझं काहीही करू शकतो, तुझ्यासाठी काही करू शकतो. तर इकडे तो बोलतो अरे राया दादा, अरे हात जोडून मला लाजवतोयस का रे तू, हे बघ मी काही उपकार वगैरे तुझ्यावर करत नाही, माझ्या मुलीच्या ॲडमिशन वेळी तू जर मदतीला धावून आला नसता मी आज इथे असतो का, हे बघ मी ना काही तू पैसे देऊन ना माझं असं हे करतोयस, मला हर्ट करतोयस तू, हे बघ मी ना तुझ्या प्रेमापोटी हे करतोय सगळं, त्यामुळे तू असं करू नकोस, माझ्यावरती तुझे खूप उपकार आहेत, त्यामुळे मी काही ना काळजी करू नकोस, मी दर महिन्याला येऊन तुझ्या आईला रक्त देत जाईल, असं तो व्यक्ती रायाला बोलत असतो. आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण कोणालाही मदत करतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला मदत करतच असते. आणि नंतर विठुरायाला तो नमस्कार करून बोलतो देवा खरंच माझ्यावरती तुझे खूप उपकार झाले. तेवढ्यातच हॉस्पिटलमध्ये डंकी येतो आणि बोलतो अरे राया दादा, मला ना खरंच खूप चांगली माहिती सापडलेली आहे ना, मी गेलो होतो नागपूरला आणि तिथे मला समजलं आहे निकी त्या व्यक्तीला भेटते आणि मी ना फोटोज काढून आणले आहेत. तर राया बोलतो दाखव मला फोटो, बघू काय दाखव. आणि तो फोटो झूम करून बघतो तर त्यामध्ये निकी दिसते आणि ती दुसरी व्यक्ती पाठमोरी दिसत असते. त्यामुळे त्याला समजतच नाही. तर बोलतो अरे काय डंक्या गेला असं काय काम करून आलास, तुला एखादं काम सांगितलं सर जमत नाही का रे, ती व्यक्ती मागून फोटो काढलायस तू, कसं ओळखायस तरी कसं. तर बोलतो अरे गेलो ना मी बघेन, काढली ती माहिती आणि जसं आला तसा फोटो काढला रे. तर तो बोलतो बरं ठीक आहे तू केलेस ना, त्यातच आपण काय तो शोधून काढू, असा तो डंकीला समजावतो.
आणि बोलतो आता ना आपण ना निक्कीचा डाव नक्कीच फस्त करायचा आहे, कारण आता आपल्याला नक्कीच आता क्लू हातात लागले आहेत. नागपूरमध्ये काय चाललं आहे ते आपल्याला लवकरच कळेल, असा ना तो डंकीला सांगत असतो. आता थांब, मी मिस फायरला फोन करतो, असा बोलतो तो. इकडे ती मंजिरी किचनमध्ये असते आणि चहा करत असते. त्यानंतर ती फोन येतो रायाचा की हॅलो मंजिरी. तर तिकडून ती बोलते हां बोल ना. मग काय झालं, मला ना डंकीने फोटो दाखवला आहे, मी ना तुला पाठवतो बघ, तू बघ ती तुझी वहिनी तर नाही ना. तर ती बोलते अरे राया कसं शक्य आहे, वहिनीशी मी फोनवरती बोलले आणि ती एकदम चांगली होती, वहिनी नसणार आहे. तर तो बोलतो बरं ठीक आहे वहिनी नसेल पण दुसरं कोणतरी असेल ना, तू एकदा फोटो तरी बघ ना. तर तिकडून मंजिरी बोलते हे बघ राया आता त्याचा काही उपयोग नाही, कारण की आता मी आत्ता चालली आहे. ते बोल ऐकल्यानंतर रायाला मात्र खूप वाईट वाटतं. मिस फायर असं का करतेस तू. तर ते बोलते नाही आता माझ्याकडे काही पर्याय नाही, मला आता निघावं लागेल, मला आता दादाकडे सांगण्यासाठी काही उत्तर नाही. आणि हे लक्षात ठेव ती वहिनी नक्कीच नाही, कारण की वहिनी फोनवरती तर खूप चांगली बोलली होती, असं वाटलंच नाही की ती निक्कीची ताब्यात आहे. इकडे राया बोलत असतो एकदा फक्त ना तू मोबाईल बघ आणि फोटो बघ, मग मी तुला कळवतो नक्की कोण आहे ते, आपण अजून प्रयत्न करूया, थोडा वेळ दे मला, अशी गडबड करू नको मिस फायर, असं तो बोलत असतो. इकडे मंजिरी त्याला बोलते राया आता शांत हो, आता आपण काही करणार नाही, असं त्याला समजावत असते. ती वहिनी नाही आहे आणि तू ते डोक्यातून काढून टाक, असं बोलत असते. आणि असं बोलून ना ती फोन ठेवते. फोन ठेवल्यानंतर ती विचार करत असते आता काय होणार, आता मला दादाबरोबर जावंच लागणार का, असं करत ती चहा करत असते. राया मात्र फोनवरती बोललेला तिला आठवत असतं की एकदा तू फोटो बघून घे, तुला ना नक्कीच समजेल त्यामध्ये कोण आहे ते, आणि आपल्याला काही तो क्लू भेटेल, असं राया बोललेला असतो. इकडे हॉलमध्ये जिजी नाना हे सगळे बसलेले असतात आणि तिथे शंतनू येतो आणि शंतनू बोलतो जिजी नाना आता मी चाललो आहे. तर ते बोलतात काय चालला आहात तुम्ही. तर हो, आणि हे बघा मी मंजिरीवरती कुठलाही फोर्स केलेला नाही, ती तिच्या मनाने चालली आहे, तुम्ही वाटलं तर विचारू शकता, असं तो बोलत असतो. इकडे नाना बोलतात अरे हे बघ तू आमच्या मुलासारखा आहेस, म्हणूनच आम्ही तुला म्हणतो की आमच्या मुलीला घेऊन जाऊ नको, ती आल्यापासून ह्या घराचं गोकुळ झालं आहे आणि परत वाळवंट होताना मला बघायचं नाही, असं नाना बोलत असतात. जिजी मात्र नानांच्याकडे पाहत असतात. शंतनू बोलतो हे बघा तुम्ही काळजी करू नका, ती ना माझ्याजवळ चांगली सुखरूप राहील, असं बोलत असतो. मात्र जिजींना खूप वाईट वाटत असतं, पण आपलं तिच्यावरती काहीच हक्क नाही का, आपण तिला थांबू शकत नाही का, असा ती विचार करत असते. मात्र शंतनू काही ऐकायला तयार नसतो. तो जर फक्त एकच म्हणणं असतं की मी तिच्यावरती जबरदस्ती केली नाही आणि ती मनाने यायला लागली आहे, वाटलं तर तुम्ही तिला विचारू शकता. आणि तो बोलतो तुम्ही ना कधीही नागपूरमध्ये या तिला भेटण्यासाठी, आणि आम्ही कधीतरी येऊ तुम्हाला भेटण्यासाठी, असं बोलत असतो. जिजीला मात्र असं वाटत होत असतं की खरंच त्याने एकदा तर म्हणावं हे खोटं आहे आणि त्याने जाऊ नये, हे थांबावं इथंच, असं तिला वाटत असतं. तेवढ्यातच मंजिरी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते आणि चहा घेऊन आल्यानंतर सगळ्यांना बोलते जिजी नाना मी मनानं चालली आहे आणि खरंच तुम्ही माझ्यासाठी या घरामध्ये आल्यानंतर खूप प्रेम दिलं, पण आता ना माझी काळजी घेण्यासाठी दादा सहमत आहे, असं बोलून ती दादाला चहा द्यायला जाते. पण ती मुद्दाम दादाच्या अंगावरती ना चहाचा कप सांडते आणि तो बोलतो काय मंजिरी काय केलंस हे तू. तर ती बोलते दादा स्वच्छ करणं नाही तर डाग पडेल. तर तो बोलतो ऑलरेडी डाग पडलाय आता त्याच्यावरती, थांब मी स्वच्छ करून येतो. आणि हे सगळं मंजिरीनं मुद्दाम केलेलं असं, कारण ती एक एक व्यक्तीला इथून हलवत असते. त्यानंतर ती रुचिराला बोलते मला ना चिवला भेटायचं आहे, तू झोपली आहे का, आणतीस का तिला उठून, मला तिला जाताना बाय करायचं आहे. ती बोलते हो आणते. त्यानंतर ती काय करते जिजीना म्हणते जिजी मला ना प्रवासामध्ये पाणी लागेल, मला तुम्ही पाण्याची बॉटल आणून द्याल का. तर जिजी बोलतात हो आणते मी, असं करून ना ती जिजीला पण तिथून घालवते. त्यानंतर जिजीला घालवल्यानंतर ती नानांना बोलत असते नाना आजचा माझा शेवटचा दिवस आहे आणि मला जाताना इच्छा आहे की मी ह्या घरातून जाताना तुळशीचं रोप न्यावं, मला तुम्ही ते आणून द्याल का. नाना बोलतात हो आणून देतो, असं बोलून नानाही तिथून जातात. इकडे मात्र ती शांत उभी असते आणि हळूच तिथं टेबलवरून फोन घेते आणि बोलते आता राया आणि मी थांबणार नाही, आम्ही नक्की शोधून काढणार. आणि पुढील भागामध्ये तर खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षक. इकडे निक्कीला असं वाटत असतं ह्याला काही समजलेलं नाही, पण ह्या दोघांना तर नक्की समजलेलं असतं की रायाला की शंतनू दादाच्या बायकोलाच निक्कीनं किडनॅप केलेलं आहे आणि इकडे तिच्या बायकोला ती त्रास देत असते आणि मारत असते आणि ती रडताना दाखवलेली आहे. आणि इकडे राया आणि मंजिरी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये येतात आणि राया बोलतो आता मला समजलं आहे की वहिनीलाच किडनॅप केले आहे आणि मी वहिनीला सोडून आणणार निक्कीच्या तावडीतून आणि दादा माझा आणि मंजिरीच्या लग्नाचा नारळ फोडणार, असं देवाला बोलतो. आणि देवाला बोलतो यामध्ये तू आम्हा दोघांची साथ देणारच
कारण की तू कायम सत्याच्या पाठी असतोस असं बोलतो आणि देवापुढे नारळ घेऊन जातो. आणि आता आमच्या दोघांचं लग्न होणार आणि हा नारळ लग्नाचा आमचा नारळ आहे, तो दादा राया आणि मंजिरीच्या लग्नाचा नारळ नक्कीच फोडणार असं बोलून तो देवापुढे तो नारळ फोडतो. आता प्रेक्षक आपण पाहणारच आहोत की कसा राया निकीच्या तावडीतून वहिनीला सोडवत आहे. यासाठी पुढील भाग पाहत राहा.